नमस्कार मित्र. आज आपणाला विंदा करंदीकर यांची साठीचा गझल ही कविता पाहायची. मित्र हो, विंदा करंदीकर यांचं संपूर्ण नाव गोविंद विनायक करंदीकर, गोवी करंदीकर. जन्म 1818 आणि मृत्यू 2010. म्हणजे जवळजवळ 92 वर्षांचं आयुष्य त्यांना लाभलं. दीर्घायू होते ते. त्यांचे कवितासंग्रह 5च होते: स्वेदगंगा, मृदगंध, ध्रुपद, जातक, विरूपिका आणि अष्टदर्शने. त्यांच्या कवितासंग्रहाच्या नावावरूनच त्यांच्या विचारसरणीचं धोरण आपल्या लक्षात येतं. स्वेदगंगा, मृदगंध हे जे 2 कवितासंग्रह आहेत, या दोनही कवितासंग्रहामधल्या कविता प्रामुख्यानं मार्क्सवादी आहेत. स्वेद म्हणजे घाम, स्वेदगंगा म्हणजे घामाची गंगा, कष्ट करणाऱ्या, घाम गाळणाऱ्या माणसाच्या घामाची गंगा. आणि मृदगंध म्हणजे मातीचा गंध. मृद म्हणजे माती, मृदगंध त्याच्यापासूनच मृदंग, ज्याचं अंग मातीचं आहे असं वाद्य, त्याला मृदंग म्हणतो आपण. तसं मृदगंध म्हणजे मातीचा गंध या अर्थानं. हे दोनही वरून त्यांच्या समाजवादी, जीवनवादी दृष्टिकोन आपल्या लक्षात येईल. ध्रुपद हा त्यांचा 3रा कवितासंग्रह आहे. ध्रुपद म्हणजे गाण्यामध्ये, गीतामध्ये पुन्हा पुन्हा येणारी ओळ, त्याला पण ध्रुपद म्हणतात. ध्रुपद हा एक तालपण आहे मृदंग वादनामध्ये. आणि पुढचं हे जातक. जातक म्हणजे बुद्धाच्या पूर्वजन्मीच्या कथा सांगणाऱ्या ज्या कथा आहेत त्यांना जातक कथा म्हणतात. विरूपिका, रूप आणि विरूप यापासून त्यांनी विरूपिका हा शब्द तयार केलेला आहे. म्हणजे मुळापेक्षा विरूप करून एखादी गोष्ट सांगणे किंवा एखाद्या गोष्टीचं विरूप रूप दाखवणे. आणि अष्टदर्शने हा त्यांचा शेवटचा कवितासंग्रह. मित्रहो, विरूपिका कवितासंग्रह लिहिल्याच्या नंतर 1978च्या दरम्यान त्यांनी सांगितलं की आता इथून पुढं मी कविता लिहिणार नाही. माझं कविता लिहिणं बस्स, मला आता पुढं कविता लिहायची नाही. खरं तर असा कवी म्हणू शकत नाही. कविता ठरवून लिहिता येत नाही हे त्यांनी स्वतः सांगितलं होतं. पण तरी त्यांनी ठरवलं की आता मी कविता लिहिणार नाही. पण उत्स्फूर्तपणे त्यांना मध्येच वाटलं आणि त्यांनी अष्टदर्शने नावाचा कवितासंग्रह लिहिला. जगामधल्या निरीश्वरवादी तत्त्वज्ञांच्या जीवनावर आधारित ह्या कविता आहेत. त्याच्यामध्ये एक चारवाक हा भारतीय आहे आणि बाकीचे 8 हे परदेशी आहेत, वेगवेगळ्या देशातले आहेत. अशा 8 जणांचं दर्शन त्यांनी घडवलं. त्याला अष्टदर्शने असं म्हटलेलं आहे. पूर्वी आपल्या काळामध्ये जुन्या ग्रंथांमध्ये दर्शन म्हणजे तत्त्वज्ञान या अर्थानं म्हणायचे. तसं हे अष्टदर्शने, तत्त्वज्ञानाचे 8 प्रकार. त्यांनी 2 ललित निबंध संग्रह पण आहेत त्यांचे: स्पर्शाची पालवी आणि आकाशाचा अर्थ. त्यांनी काही जगप्रसिद्ध पुस्तकांचा मराठी अनुवाद केलेला आहे. त्याच्यामध्ये किंग लिअर हे नाटक, आपल्या ह्याचं फाउस्ट जे नाटक आहे ते, आणि अरिस्टॉटल या जगप्रसिद्ध विचारवंताच्या पोएटिक्स ग्रंथाचा मराठी अनुवाद केला आहे. अरिस्टॉटलचे काव्यशास्त्र, किंग लिअर, फाउस्ट, अरिस्टॉटलचे काव्यशास्त्र. त्याच्यानंतर त्यांचे 11 बालकविता संग्रह आहेत. तुम्ही काही त्यातले वाचलेही असतील लहानपणी. राणीचा बाग, सस्याचे कान, परी ग परी, येटू लोकांचा देश, पिसी मावची आणि तिची भूतावळ, असे 11 त्यांचे कविता संग्रह आहेत लहान मुलांसाठी लिहिलेले. एक प्रयोगशील कवी म्हणून विंदा करंदीकर मराठीमध्ये प्रसिद्ध आहेत. त्यांनी कवितेमध्ये वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत. बर्डेकरांनंतरची जी कवीची एक पिढी होती त्या पिढीमधले ते एक प्रमुख कवी होते. म्हणजे 3 कवींची एक पिढी समजली जाते. बाशी मर्ढेकर यांच्यानंतर स्वातंत्र्य मिळालं त्याच्या थोडे आधीपासून आणि त्याच्यानंतर कविता लिहिणारी ही पिढी आहे. त्या पिढीमध्ये शरदचंद्र मुक्तिबोध, आपले हे विंदा करंदीकर आणि पुशी रेगे असे 3 महत्त्वाचे कवी समजले जातात. गंभीर आणि प्रत्येकारी कविता वाचन कसं करावं याचा उत्तम नमुना म्हणजे करंदीकरांचं कविता वाचन होतं. पाडगावकर, बापट आणि करंदीकर 3 जणांनी मराठी भाषेमध्ये कविता वाचन हा प्रकार लोकप्रिय केला. त्यातल्या त्यात विंदा करंदीकरांनी गंभीर स्वरूपाच्या कविता लोकांपर्यंत कशा पोचवाव्यात, त्या साभिनय कशा म्हणाव्यात याचं फार सुंदर प्रयोग विंदा करंदीकरांनी केलेले आहेत. माझ्या स्वतःला त्यांचं कविता वाचन अत्यंत आवडायचं, त्याच्यामुळं माझ्यावर त्याचा खूप प्रभाव आहे. सुरुवातीला ते मार्क्सवादी होते, नंतर मात्र ते अनुभव प्रामाण्य मानू लागले. सुरुवातीला त्यांच्या कवितेमध्ये समूहभाव होता, नंतरच्या काळामध्ये आत्मानुभव त्यांच्या कवितेमध्ये जास्त येऊ लागला. ठरवून कविता लेखन त्यांनी थांबवलं हे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. विंदा करंदीकरांच्या कवितेच्या संदर्भामध्ये एक पॅरेग्राफ फार सुंदर आहे. त्याच्यात विंदा करंदीकरांच्या कविता लेखनाची सगळी वैशिष्ट्ये आलेली आहे. तो पॅरेग्राफ कुणी लिहिला आहे माहीत नाही, पण मंगेश पाडगावकर यांनी विंदा करंदीकरांच्या निवडक कवितांचं संहिता नावाचं जे संपादन कॉन्टिनेंटल प्रकाशनानं प्रकाशित केलेलं आहे त्याच्यामधून हा मी उतारा घेतलेला आहे. तो पहिल्या पानावर आहे. त्याच्या खाली कुणी लिहिले ते माहीत नाही, कदाचित तो पाडगावकरांनी लिहिलेला असावा.
आशयाच्या किंवा घाटाच्या बाबतीमध्ये कुठलाही साचा पुढं न ठेवता जाणीवेचा मुक्त शोध घेणारी, सत्याच्या दर्शनासाठी अस्वस्थ होणारी, ज्ञानविज्ञानाला सामोरं जाणारी, कठोर सामाजिक वास्तवाला भिडू पाहणारी, विचार भावना संवेदना यांचा संमिश्र वेध घेणारी अशी ही कविता एकाच वेळी गहन सांस्कृतिक संदर्भ आत्मसात करते आणि रूढ संकेतांना धुडकावून लावते. तिच्या रांगडा जोमदारपणा, खोल चिंतनशीलता आणि मर्मभेदक उपहास रसिकांच्या हृदयाला तसाच डोक्यालाही जाऊन भिडतो. तिच्या फटकळपणा आणि रोखठोकपणा बोचला तरी हवा हवासा वाटतो, कारण मूलतः माणसावरील अपार प्रेमातूनच तो जन्माला आलेला असतो. असं हे त्यांच्या कवितेच्या संदर्भातलं विधान, ज्याच्यामध्ये विंदा करंदीकरांच्या कवितेची सगळी वैशिष्ट्ये एका पॅरेग्राफमध्ये सांगण्यात आलेली आहेत. ती सगळी वैशिष्ट्ये विंदा करंदीकरांच्या कवितेमध्ये आपणाला पाहायला मिळतात. एका युगाचा कवी, ज्याने एक युग तोलून धरलं मराठी कवितेचं, असा कवी विंदा करंदीकर. मित्र हो, त्यांना पुरस्कार पुष्कळ मिळालेले आहेत. त्या पुरस्कारांचं जर सांगायचं झालं तर भारतीय पातळीवरचे 3-4 पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार, कबीर पुरस्कार, कालिदास पुरस्कार, हे महाराष्ट्राच्या बाहेरचे भारतीय पातळीवरचे पुरस्कार, असे आणखी काही पुरस्कार आहेत. आणि महाराष्ट्र पातळीवरचे सगळेच पुरस्कार त्यांना मिळालेले होते. मित्र हो, योगायोगानं 1990 साली चिपळूणला झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनात त्यांची माझी निवांत भेट झाली होती. कारण ते त्या कोकण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, कारण ते मूळचे कोकणातले होते. साताऱ्याला 1993 साली जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं, त्या साहित्य संमेलनाच्या कवी संमेलनाचे विंदा करंदीकर अध्यक्ष होते. आणि त्या कवी संमेलनाचं सूत्रसंचलन योगायोगानं माझ्याकडं होतं. त्यामुळे त्यांच्या शेजारी बसून मला 3 तास कवी संमेलनाचं सूत्रसंचलन करता आलं, त्यांना पाहता आलं, त्यांचं कविता वाचन ऐकता आलं. त्याशिवाय आपल्या परभणीलाही त्रैभाषिक कवी संमेलन आला. अगदी सुरुवातीच्या काळात यायचे. आणि मी तुमच्यासारखा BA सेकंड इयरचा विद्यार्थी असताना, BA फर्स्ट इयरचा विद्यार्थी असताना जिंतूरला, जेव्हा मी आपल्या परभणीला याला वसमतला जेव्हा मी शिकायला होतो, तेव्हा विद्यार्थी असताना परभणीला होणाऱ्या त्रैभाषिक कवी संमेलनासाठी वसमतहून मी यायचो. आणि इथं मला पाडगावकर, बापट, करंदीकर हे सगळे मोठे मोठे कवी, दया पवार वगैरे त्या काळात गाजत असणारे सगळे मोठे मोठे कवी इथं ऐकायला मिळाले. त्याला विंदा करंदीकरसुद्धा मी तुमच्या एवढा असल्यापासून त्यांना अनेकदा पाहिलेला आहे. शिवाय त्यांचा माझा पत्रव्यवहारही होता. ही कविता जी तुम्हाला अभ्यासाला आहे मित्रांनो, ही कविता 1964 साली लिहिलेली आहे. तेव्हा त्यांच्या वयाचं ते 44वं वर्ष होतं. त्यांच्या कवितेचं नाव आहे साठीचा गझल. साठीचा गझल. हा खुलासा मी याच्यासाठी केला की ही कविता त्यांनी 1964 साली लिहिली. ही कविता त्यांनी वयाच्या 46व्या वर्षी लिहिली, कारण त्यांचा जन्म 1918 साली झालेला होता. एखाद्या वेळेस आपणाला अशी शंका वाटते की साठीचा गझल म्हणजे करंदीकर 60 वर्षाचे झाले तेव्हा त्यांनी लिहिलेला गझल आहे की काय, पण तसं नाही आहे. त्यांनी वयाच्या 46व्या वर्षी लिहिलेला तो गझल आहे. मित्रांनो, या गझलेमध्ये पूर्वार्ध रोमॅन्टिक आणि उत्तरार्ध अँटी रोमॅन्टिक आहे, असं काही समीक्षकांचं म्हणणं आहे, विजय राजाध्यक्षांसारख्या. पण ही कविता मग त्यांनी वयाच्या 46व्या वर्षी 60 वर्षाचा माणसाच्या गझल का लिहिला, तर त्याच्यासाठी त्यांचे पाडगावकरांनी संदर्भ सांगितलेला आहे की उदंड रसिकता असलेल्या, जीवनावर रंगून जाऊन प्रेम करणाऱ्या एका ज्येष्ठ मित्राला त्याच्या 60व्या वाढदिवशी करंदीकरांनी लिहिलेला हा गझल आहे. ज्येष्ठ मित्राचे जीवनदर्शन इथं आहे, करंदीकरांचं नाही. त्यांच्या ज्येष्ठ मित्र म्हणजे हे 46 वर्षाचे असताना यांचा ज्येष्ठ मित्र जो 60 वर्षाचा होता आणि जो उदंड रसिकता असलेला आणि जीवनावर रंगून प्रेम करणारा होता, त्याच्या जीवनाचं दर्शन घडवण्यासाठी करंदीकरांनी लिहिलेला हा जो गझल आहे तो गझल आहे. आपलं तारुण्य रंगवून तो सांगतो आणि त्याच्यावर मग तो तरुण हसतो. तर ते हे शेवटी काय आहे की तारुण्य ही माणसाच्या प्रवृत्ती आहे, वयावर ते अवलंबून नसतं. तर तो हा गझल, साठीचा गझल. काय गझल आहे? गझल या वृत्तामध्ये त्यांनी ते लिहिले. सारे तिचेच होते, सारे तिच्याच साठी, हे चंद्र सूर्य तारे होते तिच्याच पाठी. रंगून जाऊन तो 60च्या वर्षाचा माणूस आपल्या तरुणपणातली प्रेमकथा सांगतो आहे, स्वतःच्या प्रेमाची कथा सांगतो आहे. काय बाबा माझी प्रेयसी होती, काय सांगू तुला, अरे बाबा बाबा बाबा. सारे तिचेच होते, सारे तिच्या मागे लागायचे, सारे तिच्याच साठी आणि तिच्यासाठीच सगळं काही करायचे. जे काही करायचं म्हणजे भांग पाडायचा, कपडे घालायचे, बोलायचं, वागायचं, तिला आवडावं म्हणून. सारे तिचेच होते, सारे तिच्याच साठी,
माणसं तर होतीच होती, मुलं तर होतीच होती कॉलेजची तिच्या पाठीमागं, पण हे चंद्र सूर्य तारे होते तिच्याच पाठी. म्हणजे हे चंद्र सूर्य तारे देखील तिच्या पाठीमागं लागावेत इतकी ती सुंदर होती. आणि मग पुन्हा एखादा माणूस संकोचून सांगतो ना, आम्हीही त्यात होतो खोटे कशास बोला. आम्हीही त्याच्यामध्येच होतो, खोटं कशाला सांगा. आम्हीही तिच्यावर मरायचो, आम्हीही तिच्यावर जळायचो, आम्हीही तिच्यावर प्रेम करायचो. आम्हीही त्यात होतो खोटे कशास बोला, त्याचीच ही कपाळी बारीक एक आठी. पण आमच्या कपाळावर ही जी बारीक आठी दिसते आहे ना, ही बारीक आठी त्याचीच आहे. मग आठी का? तर नाही आलं ना आमच्या वाट्याला, नाही जमलं ना आम्हाला ते मिळवायला प्रेम, त्याची ही आठी आहे. आम्हीही त्यात होतो खोटे कशास बोला, त्याचीच ही कपाळी बारीक एक आठी. उगवायची उषाही आमुची तिच्याच नेत्री. आमची सकाळ तिच्याच डोळ्यात व्हायची, आमची सकाळ तिच्याकडंच पाहून व्हायची. अन मावाळा वयाची संध्या तिच्याच ओठी. आणि संध्याकाळसुद्धा तिच्याच ओठाकडं पाहत व्हायची. दडवीत वृद्ध होते काठी तिला बघून. म्हणजे इतकी सुंदर होती की म्हाताऱ्यांना पण वाटायचं की आपलं म्हातारपण तिला दिसू नये, म्हणून ते काठी दडवून ठेवायचे. दडवीत वृद्ध होते काठी तिला बघून, नेसायचे मुमुक्षू उस्त्री करून छाटी. नेसायचे मुमुक्षू, मुमुक्षू म्हणजे साधू संत जे मोक्षाच्या मागं लागलेले आहेत, ज्यांना मोक्ष मिळवायचा आहे त्यांना म्हणायचं मुमुक्षू. नेसायचे मुमुक्षू उस्त्री करून छाटी. तुमच्या कवितेमध्ये उस्त्री हा शब्द चुकीचा छापलेला आहे, उस्त्री नाही इस्त्री असा तो शब्द असायला पाहिजे. मग उस्त्री का छापला? तर पाडगावकरांच्या समग्र कवितेचं जे पुस्तक निघालं आहे त्याच्यामध्ये तो छापलेला आहे. ते तिथून जशाला तशी त्यांनी ही कविता घेतलेली आहे. विंदा करंदीकर यांची समग्र कविता असं दिलेलं आहे, पण मुळामध्ये जातक या कविता संग्रहातली ती कविता आहे, 1968 साली लिहिलेली. आणि त्या जातक कविता संग्रहामध्ये मूळ मी काढून पाहिलं तर त्या संग्रहामध्ये तुमच्या लक्षात येईल की इस्त्री हा शब्द आहे तो जास्त करेक्ट आहे, जास्त योग्य आहे. म्हणून हे जे मुमुक्षू लोक आहेत, हे संन्यासी लोक जे आहेत, हे जे लंगोटी नेसायचे, नेसायचे मुमुक्षू इस्त्री करून छाटी. छाटी म्हणजे लंगोटी. ती लंगोटीसुद्धा इस्त्री करून नेसायचे तिच्यासाठी. आणि वृद्ध काठी दडवायचे तिच्यासाठी. आणि मग पुढची ओळ आहे की प्रत्यक्ष भेटली का? तुम्हाला कधी ती भेटली होती का? तुम्हाला कधी ती बोलली होती का? तुम्ही तिला कधी प्रत्यक्ष बोलले होते का? नव्हती तशी जरुरी. नाही नाही, त्याची काय गरज होती? काही गरज नव्हती त्याची. प्रत्यक्ष भेटली का नव्हती तशी जरुरी, पण स्वप्नात होत होत्या तसल्या अनेक भेटी. पण स्वप्नात खूप भेटी व्हायच्या. प्रत्यक्ष नाही झाली तिची आमची भेट, पण स्वप्नात खूप भेटी व्हायच्या. प्रत्यक्ष भेटली का नव्हती तशी जरुरी, स्वप्नात होत होत्या तसल्या अनेक भेटी. आणि मग शेवटी हे जे अतिशयोक्त वर्णन आहे त्या साठीच्या माणसाचं आपल्या प्रेयशीच्या संदर्भातलं, ते पाहून जो समोर उभा आहे तो तरुण हसतो. त्याला हसू येतं की मुमुक्षू काय इस्त्री करून छाटी नेसतायत आणि ती म्हातारे काय ते दडवतात, चंद्रसूर्य काय तिच्या पाठीमागं लागलेत असं हा म्हणतो. त्याला हसू येतं की हे किती बाबा अतिशयोक्त सांगतायत म्हणून. मग त्याच्यावर तो जो म्हातारा आहे तो म्हातारा म्हणतो, हसतोस काय बाबा तू 22शीत बुड्ढा. काय हसतो माझ्या प्रेमकथेला? तू 22 वर्षाचा आहेस पण म्हातारा दिसतोस. हसतोस काय बाबा तू 22शीत बुड्ढा. त्यांना विचार ज्यांची उद्या असेल साठी. आणि जे साठीला पोचलेत माझ्यासारखे तरुण त्यांना विचार, कारण तारुण्य ही शेवटी मनाची वृत्ती आहे, वयाची वृत्ती नाही. म्हणून तू 22मध्ये म्हातारा आहेस आणि मी 60मध्येही तरुण आहे. अशा प्रकारे स्वतःच्या तारुण्याचं त्याला कौतुक वाटतं. तो हा साठीचा गझल विंदा करंदीकरांनी यांनी लिहिलेला तो मुद्दाम तुमच्यासमोर ठेवला. ही कविता विंदा करंदीकरांच्या प्रकृतीचं दर्शन घडवत नाही. विंदा करंदीकरांची प्रकृती मी तुम्हाला आधी सांगितली, पण त्यातल्या त्यात त्यांनी लिहिलेली ही थोडी विनोदी वळणाची अशी ही जी कविता आहे, ही कविता इथं मुद्दाम तुम्हाला अभ्यासक्रमाला ठेवलेली असावी. यानंतर पुढची कविता आपण उद्या पाहूयात. नमस्कार.